एक अनोखी प्रेमकथा। भाग 1। सदरची कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही। तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा। मी तुमच्यासाठी एक नवीन कथा आणली आहे। ही अशी हलकी फुलकी प्रेमकहाणी आहे ज्यात पुढे जाऊन अनेक ट्विस्ट, मजा मस्ती आणि नात्यांची गोड गुंफण पाहायला मिळेल। योग्य वेळी नवीन पात्रांची धमाकेदार एंट्री देखील असेल। तसेच कधी हसू तर कधी रडू या साऱ्याची अगदी मजेशीर गुंफण करण्याचा प्रयत्न आहे। अगं हे मुलींनो, किती वेळ ग? आवरलं की नाही अजून? बाहेरूनच आवाज देत कल्पनाताई म्हणाल्या। ईशा आवर पटकन, आई आली वाटतं। घाबरून श्रेया बोलली। हो ग थांब जरा, केस वाढवायची खूपच हौस होती ना। मग थोडा वेळ तर लागणारच ना। अरे देवा, अजून तुमचं सुरूच आहे का? रूम मध्ये एंट्री करत कल्पनाताई मोठ्याने बोलल्या। ही काय गप्पा मारण्याची वेळ आहे का? वाजले पहा किती। अगं पाहुणे येऊन धडकतील केव्हाही। वेळेचं काहीतरी भान ठेवा ग मुलींनो। काकी अगं धडकतील काय? ती काय मोटरबाईक आहे का धडकायला? श्रेयाला टाळी देत हसतच ईशा म्हणाली। कल्पनाताईंनी ईशावर एक रागीट कटाक्ष टाकला। कल्पनाताईंना असे चिडलेले पाहून तोंडातल्या तोंडात ओठ दाबत आणि मान खाली घालून सवयीप्रमाणे श्रेया देखील हसू लागली। ईशाने एखादा जोक केला आणि श्रेया त्यावर हसली नाही असे होणे अशक्यच। फाजीलपणा पुरे हा ईशा आणि तू ग श्रेया, तुला तरी काही कळतं की नाही? ह्या ईशाच्या नादाला लागून तूही बिघडत चाललीसा। काकी, अगं ती बिघडली नाही, उलट सुधरली म्हण। नाहीतर एवढ्या हुशार आणि शिकलेल्या पोरीची काकूबाई करून ठेवलीस तू। आज बघ बरं थोडा मेकओव्हर काय केला तिचा तर किती छान दिसत आहे ती। हो का? तुझ्याशी बोलून काही फायदा आहे का ईशा? तो थोडीच समोरच्याला बोलू देणार आहेस आणि काय हे श्रेया, अजून केस सुद्धा विचारायचे बाकी आहेत का? ईशा एवढा वेळ लागतो का केस विंचरायला? घड्याळाकडे पाहत कल्पनाताई टेन्शन असलेल्या सुरात बोलल्या। ओ माय डिअर काकी, केस विंचरायचे नको ग म्हणू, से हेअर स्टाईल ग। श्रेयाच्या केसांवरून हात फिरवत भुवया उंचावत ईशा पुन्हा एकदा गमतीच्या सुरात बोलली। आरशात ईशाची मस्तीवाली ऍक्टिंग पाहून श्रेयाला हसू काही कंट्रोल होईना। पण आईचा रागावलेला चेहरा पाहून ती पुन्हा एकदा मान खाली घालून ओठ तोंडात दाबत बळेच हसू कंट्रोल करत होती। तुम्ही दोघीही आता मार खाल माझा। ही काय मजा मस्करीची वेळ आहे? आण ग ईशा तो कंगवा इकडे, म्हणत कल्पनाताईंनी ईशाच्या हातातील कंगवा ओढून घेतला आणि स्वतःच लेकीची वेणी घालायला सुरुवात केली। वेणी घालता घालता कल्पनाताई समोर आरशात श्रेयाचे निरीक्षण करत होत्या। इकडे ईशा मात्र तोंड वेडेवाकडे करत होती। ही काकी पण ना, पूर्णविराम, मुळीच नाही सुधरणार। नाक तोंड मुरडत मनातच ईशा बोलली। कल्पना काकीला आरशात ईशाचे हावभाव दिसत होते पण मुद्दाम त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले। अगं श्रेया तो साडी पदर असा मोकळा कशाला सोडला ग? तुला सांभाळता येणार आहे का? पाहुण्यांसमोर उगीच फजिती नको व्हायला। काळजीपोटी कल्पनाताई बोलल्या। काही फजिती वगैरे होत नाही, तू उगीच तिला कशाला घाबरवतेस ग काकी? उलट अशीच फॅशन आहे आता। आजकाल कोण करतं पेन पण आपण आहोतच की। आपण थोडीच ना तिला पडू देणार आहोत। ईशा म्हणाली। तुला नाही कळत ईशा, तू शांत बस बरं। हे बघ झाली वेणी, किती छान दिसत आहे बघ माझी लेक। काकी, अगं काय केलंस तिच्या सोन्यासारख्या केसाचं तू? बोरिंग ओल्ड फॅशन वेणी। ईशाने ओठ विस्फारत आणि दात दाखवत केळसवाणे हावभाव चेहऱ्यावर आणले। आरशात तिची रिॲक्शन पाहून श्रेयाचा चेहराच पडला। आई अगं चांगली नाही वाटत वेणी, बघ कशी काकूबाई दिसते आहे मी। ईशा बरोबर बोलत आहे, तोंड पाडून श्रेया म्हणाली। छान दिसतीयेस ग तू। ह्या ईशाचे काही ऐकू नकोस, ती सांगायला आणि तू लगेच ऐकायला। उठ बरं जरा साडी पिन करते तुझी। आई, अगं छान दिसतंय की ग हे, उगीच कशाला आता पुन्हा करत बसायचं? नाराजीच्या सुरात श्रेया बोलली, कारण तिलाही हा ईशाने केलेला बदल आवडला होता। तुझ्या भल्यासाठीच बोलत आहे ग मी, तू थांब जरा, म्हणत कल्पना काकीने शेवटी तिच्या मनाचेच खरे केले। कर तुला जे करायचे ते कर काकी, मी करते नंतर सगळे बरोबर। भुवया उंचावत आणि चेहऱ्यावर एक मिश्किल हसू आणत मनातच ईशा बोलली। काकी झालं, जा तू आता, आम्ही आलोच 5 मिनिटात। ईशा म्हणाली। हो या, पण आज शेवटचे सांगते तुम्हा दोघींना,
नेहमीप्रमाणे यावेळी तुमचे नखरे कोणीही खपून घेणार नाही आणि मी तर मुळीच नाही. ईशा, खास करून तुला सांगते, लग्न श्रेयाला करायचे आहे ना, मग पसंती देखील तीच देईल. उगीच मुलातील चुका शोधून तिच्या मनात काहीबाही भरवू नकोस. कल्पना काकी आज थोडी चिडलीच होती. चिल ग काकी, कूल राहून, तू चिडू नकोस बरं. पण मुलगा देखील तिला शोभायला हवा ना. कोणालाही होकार द्यायचा का तिने? तसेही आज ह्या वेळी तिला पसंती येईल असे वाटतच नाही मला. आपण नकार द्यायच्या आधीच समोरून नकार येणार बघ. त्यामुळे जास्त कष्ट नाही घ्यावे लागणार. नाक मुरडतच ईशा म्हणाली, शुभ शुभ बोल ग बाई, निदान आज तरी. विनवणीच्या स्वरात कल्पना काकी म्हणाली, तसेही लांब केसांची वेणी छान दिसते. तुझ्या काकांनी देखील माझ्या लांब केसांची वेणी पाहूनच मला होकार दिला होता बरं. सारे काही विसरून कल्पना काकीच्या चेहऱ्यावर भूतकाळातील तो दिवस आठवून लाजेची लाली पसरली. हे पाहून ईशा आणि श्रेया दोघीही फिदी करून हसायला लागल्या. कल्पना काकी देखील त्यांच्या हसण्यामुळे लगेचच भानावर आली. त्यांचे चेहरे पाहून काकीलाच कुठे तोंड लपवू आणि कुठे नाही असे झाले क्षणभर. काकी, या लाजल्यावर खूप छान दिसतेस तू. पण कसं आहे ना, तुमचा जमाना गेला ग आता. हल्लीच्या मुलांना नाही आवडत हे वेणी अँड ऑल. त्यात तुला आवडतात म्हणून तिचे केस असे वाढवून ठेवलेस. तिची वेणी पाहूनच मुलगा म्हणेल, हाऊ बोरिंग शी इज, आणि नकार देऊन निघून जाईल. त्यातल्या त्यात आज ह्या वेळीत तिला जर पसंत केले ना मुलाने, तर मात्र तू अजिबात होकार द्यायचा नाही आधी. मी आधीच सांगून ठेवते तुला. कारण त्या मुलाची चॉईस पाहूनच पुढे जाऊन आयुष्यभर तुला वेणीच घालायला लागणार याची खात्री देते मी. आता लिमिट क्रॉस केली या दोघींनी. आहे ते छान दिसतंय. गप्प गुमान दोघीही किचनमध्ये येऊन बसा. बस झाला तुमचा मेकअप. पाहुणे एव्हाना पोचतच असतील. तू हो पुढे, आम्ही आलोच, म्हणत दोघींनीही लगेचच माना डोलावल्या. पण लवकर या बायांनो, उगीच आता टाइमपास करत बसू नका. एवढे बोलून कल्पना काकी तिथून निघून गेली. काकी रूमच्या बाहेर पडते ना पडते तोच ईशाने श्रेयाची वेणी सोडायला सुरुवात केली. अगं ईशा, काय करतेयस तू हे? आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, टेन्शनच्या सुरात श्रेया बोलली. तू थांब ग, हे असं ध्यान घेऊन बाहेर जाणार आहेस का तू? कसं दिसतं ते? तू थांब, मी करते बरोबर. ईशा सांगते म्हटल्यावर श्रेया ऐकणार नाही असे होऊच शकत नाही. पण लवकर कर ईशा, आई पुन्हा आली तर दोघींना ओरडेल. हो ग, तू टेन्शन नको घेऊ. झालंच, श्रेयाला आधार देत ईशा म्हणाली. घाईघाईत तिने श्रेयाची वेणी सोडली आणि श्रेयाच्या कानामागून केसांच्या 2 बटा घेऊन माथ्यावर फक्त क्लचर लावून दिले. गालावर ओळतील अशा कपाळावरील 2 बटा तेवढ्या दोन्ही भुवयांच्या बाजूने छान काढल्या. आता श्रेयाचा लुक क्षणात चेंज केला ईशाने. मोकळ्या लांबसडक केसांत श्रेया अधिकच उठून दिसू लागली. तिच्या गालावर रुळणाऱ्या बटांमुळे तर तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली होती. दी, काय भारी दिसतीयस यार तू, माझीच दृष्ट नको लागायला तुला, म्हणत ईशाने श्रेयाच्या कानामागे छोटासा काजळचा टीट लावला. फक्त आता एकच गोष्ट बाकी आहे, असे म्हणत ईशाने मगाशी कल्पना काकीने श्रेयाची केलेली साडी पिन काढून टाकली आणि पुन्हा एकदा वन साइडने श्रेयाच्या डाव्या हातावरून पदर खाली मोकळा सोडून दिला. ईशाने श्रेयाचा लुक क्षणात बदलून टाकला. अगं ए पोरींनो, आवरलं की नाही तुमचं? झाला की नाही अजून तुमचा नट्टापट्टा? आजच्या दिवशी तुम्हाला आरसा सुटेना तर प्रत्यक्षात लग्नाच्या दिवशी काय होणार ते देवालाच ठाऊक. गेल्या 2 तासापासून कसला तो जगावेगळा मेकअप सुरू आहे. जरा मलाही पाहू द्या बरं, म्हणत रेणुका आजी दारात येऊन उभी राहिली. समोर श्रेयाला पाहून आजीच्या डोळ्यात नकळतपणे पाणी आले. आजी कशी दिसतीये मी? श्रेयाने विचारले. खूप गोड दिसतेस, आजी बोलली. नकळतपणे आजीचे डोळे पाणावले. इवलीशी परी कधी इतकी मोठी झाली आणि आता तिची सासरी जाण्याची वेळ सुद्धा आली. आज खरंच हिचे आजोबा असायला हवे होते. नुसत्या विचारानेच रेणुका आजी हिरमुसली. आजी, मी तयार केलंय, दिला, जमलंय ना सगळं व्यवस्थित? तो आहेस म्हटल्यावर काही टेन्शन आहे का, म्हणत आजीने श्रेयाच्या तोंडावरून दोन्ही हात फिरवले आणि कोणाचीही दृष्ट न लागो माझ्या लेकराला म्हणत कडाकडा बोटे मोडली. तर आता सर्वांच्या लक्षात आलेच असेल की आज आहे श्रेयाचा पाहण्याचा कार्यक्रम. आपल्या कथेची मूळ नायिका ईशा, हिची चुलत बहीण आहे ही श्रेया. आतापर्यंत तब्बल 20 मुलं पाहून गेली श्रेयाला. पण ईशाने म्हणावं, याचं नाक नकटच आहे.
त्याचं टक्कलच पडलंय. तो सावळाच आहे, माझ्या दिला नाही शोभणार, ईशाने म्हणावा आणि कार्तिकीनेही लगेच तिच्या हो लाहो करत बाजू ओढावी. थोडक्यात काय तर, ईशाला मुलगा पसंत पडला तरच श्रेया होकार देणार लग्नाला हे जणू घरात आता सर्वांनाच कळून चुकले होते. पण दोघी बहिणींचे प्रेम म्हणजे अगदी दृष्ट लागण्याजोगे होते. एकत्र कुटुंबात वाढलेल्या ह्या दोघी बहिणी चुलत जरी असल्या तरी सख्ख्या बहिणींपेक्षाही अगदी जीवाच्या होत्या एकमेकींच्या. भाऊसाहेब आणि दादासाहेब हे दोघे भाऊ मुख्य आधारस्तंभ होते दानवे कुटुंबाचे. सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या युगात आजही एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणारे हे दोन भाऊ समाजासाठी एक आदर्श होते. दोघेही वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय अगदी नेटाने सांभाळत होते. त्यांना घट बांधून ठेवणारी त्यांची आई रेणुका हिचा दोघांच्याही यशस्वी आयुष्यात मोठा हातभार होता. वडिलांच्या निधनानंतर आईचाच आधार होता दोघांनाही. अगदी राम आणि लक्ष्मणाचीच जोडी होती ही रेणुकाची असे म्हणायला हरकत नाही. भाऊसाहेब आणि कल्पना दानवे हे घरातील थोरले जोडपे. त्यांना 2 मुले, मोठा राघव आणि धाकटी श्रेया. राघवने नुकतेच मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरी क्षेत्रात प्रवेश केला होता. श्रेयाने पुण्यातील नामांकित कॉलेजातून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली होती आणि सध्या ती इंजिनिअरिंग कॉलेजात लेक्चरर म्हणून जॉब देखील करत होती. दादासाहेब आणि सारिका दानवे हे घरातील धाकटे जोडपे. त्यांनाही 2 मुले, फॉली ईशा आणि धाकटा आदर्श. ईशा म्हणजे घराची शान. तिच्या एकसारख्या बडबडीने घराच्या भिंतींमध्येही अगदी जान येत असे. सर्वांचीच अगदी लाडकी होती तीर्थरूप. तिथ्या श्रेयादीची तर ती गुरु असे म्हणायला हरकत नाही. ईशाशिवाय श्रेयाचे साधे पान हलायचे नाही. दोघींमध्ये 4 ते 5 वर्षांचे अंतर होते. श्रेया स्वभावाने तशी शांत पण ईशा मात्र तिच्या पूर्णपणे विरुद्ध होती. ईशा सध्या मेडिकलच्या 2ऱ्या वर्षात शिकत होती. तिच्या राघव दादाच्या पावलावर पाऊल ठेवत तिनेही मेडिकल क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. तर आदर्शचे यंदाचे 12वीचे वर्ष होते. भाऊसाहेब आणि दादासाहेब दानवे यांची एकुलती एक बहीण साधना. माझ्या भाऊच्या पाठीवर पाय देऊन आलेली ही माझी लाडाची लेक साधना असे रेणुका आजी नेहमी म्हणायची. साधना म्हणजेच मुलांची साधू आत्या, दानवे घराण्याची लाडाची लेक. तीही तिच्या सासरी सुखाने नांदत होती. पण माहेरच्या प्रत्येक महत्वाच्या निर्णयात तिचाही सहभाग तितकाच महत्वाचा असे. साधू आत्याला 3 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा. मोठी सायली तर धाकटी अवनी आणि या दोघींच्याही पाठीवर झालेला एकुलता एक मुलगा अजय. मुलांना सुट्टी लागली की मुलांना घेऊन साधू आत्या आवर्जून माहेरी येणार हे ठरलेलेच असायचे. वर्षातून एकदा चांगले 10 ते 15 दिवसांची मोठी सुट्टी काढून ती माहेरी यायची आणि अधूनमधून सणावाराला देखील तिचे माहेर पण कधी चुकले नाही. सगळे एकत्र जमले की घर कसे अगदी गोकुळासारखे भरायचे. तर अशा या दानवे कुटुंबातील 3ऱ्या पिढीतील लेकीच्या पाहण्याचा आज कार्यक्रम होता. आज दानव्यांच्या बंगल्यात त्याचीच लगबग सुरू होती. बाहेर पाहुण्यांची गाडी आली आणि कल्पना ताईंनी पुन्हा लेकीच्या रूममध्ये धाव घेतली. श्रेया, पाहुणे आले बरं का ग? दरवाजातून आत येत कल्पना ताई म्हणाल्या. आत आल्याबरोबर समोर श्रेयाला पाहून त्या जागेवरच थबकल्या. आता ईशाने श्रेयाचा बदललेला लूक पाहून कल्पना काकी कशी रिॲक्ट होणार जाणून घेऊयात पुढील भागात. कथेची नायिका ईशा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. पुढे योग्य वेळी नायकाची एंट्री देखील जबरदस्त होईल. पण त्याआधी कथेचा हा पहिला भाग तुम्हाला आवडला की नाही ते सांगायला विसरू नका. धन्यवाद.